इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 5वे अणूचे अंतरंग। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागचे 2 पिरियडमध्ये हा धडा चालू केलेला आहे। मागच्या पिरियडला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपाने तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट केलं होतं आणि आता आपण त्याचा पुढचा भाग घेणार आहोत, संयुजा। तर संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संयुजा आणि साधारणपणे सर्व संयुगामध्ये मूलद्रव्याची संयुजा ही स्थिर असते। आणि आपण मागच्या पिरियडला इलेक्ट्रॉन स्वरूपन हे तक्त्यामध्ये स्पष्ट केलं होतं। आता आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन आकृतीच्या साहाय्याने दाखवलेलं आहे। इथे पहिला आपण हायड्रोजन घेतलंय। हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि म्हणून आपण पहिलं कवच दाखवलंय आणि त्या पहिल्या कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन दाखवलाय। नंतर दुसरं मूलद्रव्य हेलियम। तर हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ते 2 इलेक्ट्रॉन आपण पहिल्या कवचामध्ये दाखवलेले आहेत। नंतर तिसरं मूलद्रव्य आहे कार्बन। या कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून आपण पहिल्या कवचामध्ये 2 दाखवलेत, कारण आपण मागच्या पिरियडला शिकलो होतो की आपण पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि म्हणून 2च इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये घेतलेत आणि उरलेले 4 दुसऱ्या कवचामध्ये घेतलेले आहेत। नंतर त्याच्या पुढचं मूलद्रव्य आपण घेतलंय निऑन। तर निऑन मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत आणि 10 इलेक्ट्रॉन मधले पहिले 2 इलेक्ट्रॉन आपण पहिल्या कवचामध्ये आणि उरलेले 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये दाखवलेले आहेत। नंतर आपण पुढचं मूलद्रव्य घेतलंय सोडियम आणि सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत। पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन घेतलेत आपण, नंतर दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन घेतलेत, कारण दुसऱ्या कवचामध्ये फक्त आपण 8च इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि म्हणून 8 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर जो आणखी एक उरलेला इलेक्ट्रॉन आहे सोडियम मधला, तो आपण शेवटच्या कवचामध्ये म्हणजेच तिसऱ्या कवचामध्ये दाखवलेला आहे। आणि ह्या आकृत्या सगळ्या तुम्ही वहीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि हे गोल व्यवस्थित काढायचे आहेत कंपासच्या साहाय्याने। मी हे हाताने काढले त्याच्यामुळे माझे बरोबर आलेले नाहीत। नंतर आपल्याला पुढे काही रेणुसूत्र दिलेले आहेत। पहिलं रेणुसूत्र HCl, H2, H2O, H2S, NH3, CH4, HBr, HI, NaH ह्या रेणुसूत्रांवरून आपल्याला हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, कार्बन, ब्रोमीन, आयोडीन, सोडियम यांच्या संयुजा ठरवायच्या आहेत। आणि आपली संयुजेची व्याख्या काय आहे? मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्याशी संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात आणि ह्या व्याख्येवरून आपण ह्या संयुजा ठरवणार आहोत। तर इथे हायड्रोजनचा एक अणू क्लोरीन बरोबर संयोग पावतोय। हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे। इथे फक्त आपल्याला H2 हे हायड्रोजन हे मूलद्रव्य दिलंय आणि म्हणून हायड्रोजनची संयुजा आपण 1 लिहिलेली आहे। नंतर इथे आपल्याला हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात आणि म्हणून इथे आपल्याला हायड्रोजनची संयुजा 1 आणि ऑक्सिजनची 2। नंतर इथे हायड्रोजनचे 2 अणू सल्फर बरोबर संयोग पावतात, म्हणून इथे सल्फरची संयुजा 2। इथं हायड्रोजनचे 3 अणू नायट्रोजन बरोबर संयोग पावतात, म्हणून नायट्रोजनची संयुजा 3। इथे हायड्रोजनचे 4 अणू कार्बन बरोबर संयोग पावतात, म्हणून कार्बनची संयुजा 4। इथे ब्रोमीनचा एकच अणू हायड्रोजन बरोबर संयोग पावतोय, म्हणून ब्रोमीनची संयुजा 1। आयोडीनचा एकच अणू हायड्रोजन बरोबर संयोग पावतोय, म्हणून आयोडीनची संयुजा 1। आणि सोडियमचा एकच अणू हायड्रोजनचा एकच अणू सोडियम बरोबर संयोग पावतोय, म्हणून सोडियमची संयुजा 1 आणि हायड्रोजनची संयुजा प्रत्येक हायड्रोजनची संयुजा 1 इथे आपण दाखवलेलीच आहे। त्याच्यानंतर काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत। विविध अणूमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचाच्या संज्ञा कोणत्या आहेत? तर हे आपण मागच्याच पिरियडला शिकलोय की
विविध मूलद्रव्यांचे अणू ज्या कवचांमध्ये दाखवलेले आहेत त्या कवचाची पहिली संज्ञा असते के, दुसरी संज्ञा एल, तिसरी संज्ञा एम, चौथी संज्ञा एन आणि असं पुढे आपण आणखी संज्ञा घेऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? तर सर्वात आतील कवच म्हणजेच पहिलं कवच आणि पहिल्या कवचाची संज्ञा के आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फ्लोरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा। तर आपल्याला हे लिहिण्यासाठी आधी फ्लोरीन अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते माहिती पाहिजे। तर फ्लोरीनची संज्ञा आहे एफ, फ्लोरीनची संज्ञा आहे एफ आणि फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात। किती इलेक्ट्रॉन असतात? फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून 9 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन फ्लोरीनचं 2 आणि 7 म्हणजेच फ्लोरीनमध्ये के आणि एल हे 2 कवच असतात। नंतर फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते? तर फ्लोरीन अणूचं सर्वात बाहेरचं कवच आहे एल। नंतर सोडियम अणूमधील बाह्यतम कवच कोणते? तर आपण इथं सोडियम अणू दाखवलेला आहे आणि सोडियम अणूला 3 कवच आहेत। तर बाह्यतम कवच हे यम आहे, कारण पहिलं के, दुसरं एल आणि तिसरं यम म्हणजे सोडियम अणूचं बाह्यतम कवच यम हे आहे। हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणते? हायड्रोजन अणूला एकच कवच असतं आणि हायड्रोजन इथे दाखवलेलंच आहे आपण, हायड्रोजन अणूला एकच कवच असतं आणि ते कवच म्हणजे के कवच। नंतर मूलद्रव्याची संयुजा, संयुगामधील रासायनिक बंध यांच्या संबंधित संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे स्पष्ट होतात। अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो। अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनावरून ठरते, त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच असे म्हणतात। तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत। अणूच्या बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात आणि ज्या बाह्यतम कवचामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्याला संयुजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात। तर आपण 2 उदाहरणं घेणार आहोत। आपण हेलियम आणि निऑनचं उदाहरण घेणार आहोत। तर हेलियम इथे आपण दाखवलेलं आहे। हेलियम मूलद्रव्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात। हेलियमच्या अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच हेलियमचं द्विक पूर्ण झालेलं आहे। हेलियमच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच हेलियमचं द्विक पूर्ण झालेलं आहे आणि द्विक पूर्ण झालेलं आहे म्हणजेच हेलियमची संयुजा 0 आहे आणि म्हणून हेलियम हे मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावत नाही, म्हणजेच हेलियम हा निष्क्रिय वायू आहे। हेलियम हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे। नंतर पुढचं उदाहरण घेणार आहोत आपण निऑन। तर निऑन सुद्धा आपण इथे दाखवलेला आहे। निऑन मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात। निऑनच्या अणूमध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात। तर ते 10 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे निऑनचं सुद्धा हे बाह्यतम कवच पूर्ण झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे दुसऱ्या कवचामध्ये 8च इलेक्ट्रॉन असतात आणि ते 8 इलेक्ट्रॉन इथे आहेत, म्हणजे निऑनचं बाह्यतम कवच हे पूर्ण झालेलं आहे, म्हणजे निऑनची संयुजा 0 आहे। निऑनची संयुजा 0 आहे, म्हणून निऑन हे मूलद्रव्य सुद्धा दुसऱ्या मूलद्रव्यांशी संयोग पावत नाही। याचाच अर्थ निऑन हे मूलद्रव्य सुद्धा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे। निष्क्रिय वायू मूलद्रव्य का म्हणायचं हेलियम निऑनला? कारण ही मूलद्रव्य दुसऱ्या बरोबर संयोग पावत नाहीत, म्हणून यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य निष्क्रिय वायू म्हणतात। इथे बघा निऑनला निष्क्रिय वायू म्हणतात,
कारण निऑनचं हे जे शेवटचं कवच आहे, दुसरं कवच हे त्याचं शेवटचं कवच आहे आणि शेवटच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजेच याचं अष्टक पूर्ण आहे आणि अष्टक पूर्ण असल्यामुळे निऑन दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावत नाही, म्हणजेच निऑन हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे। त्याचप्रमाणे आपण पुढचं उदाहरण घेऊ, अर्गॉन। अर्गॉनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 8, कारण अर्गॉनमध्ये 18 इलेक्ट्रॉन आहेत आणि 18 इलेक्ट्रॉन असल्यामुळे अर्गॉनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 8, म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे। खरं पाहता आपण असं शिकलोय की तिसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन आपण घेऊ शकतो, पण अर्गॉनमध्ये तिसऱ्या कवचामध्ये फक्त 8 इलेक्ट्रॉन येतात आणि जेव्हा शेवटच्या कवचाची अष्टक स्थिती पूर्ण होते तेव्हा त्या मूलद्रव्याची संयुजा 0 असते, म्हणजेच अर्गॉनमध्ये तिसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे अर्गॉनची अष्टक स्थिती पूर्ण आहे आणि अष्टक स्थिती पूर्ण असल्यामुळे अर्गॉनची संयुजा 0 आहे आणि त्यामुळे अर्गॉन दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावत नाही आणि म्हणून अर्गॉन हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत। आपण पाहिलं हेलियम, निऑन, अर्गॉन ही निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत। त्याचप्रमाणे झेनॉन, क्रिप्टॉन, रेडॉन ही सुद्धा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत, कारण त्या सगळ्यांचे अष्टक पूर्ण आहे आणि म्हणून ते इतर मूलद्रव्यांशी संयोग पावत नाही। मग आता निष्क्रिय वायू सोडून जी इतर मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांची अष्टक स्थिती पूर्ण नसते, शेवटच्या कवचाची अष्टक स्थिती पूर्ण नसते आणि म्हणून ती मूलद्रव्य इतर मूलद्रव्यांशी संयोग पावतात। आपण जर हायड्रोजनचं उदाहरण घेतलं तर हायड्रोजनमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो आणि एक इलेक्ट्रॉन हा पहिल्या कवचामध्ये असतो आणि आपल्याला माहिती आहे की पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन येऊ शकतात, परंतु हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे हायड्रोजनचं द्विक पूर्ण होत नाही आणि म्हणून हायड्रोजनला अजून एक इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावता येत नाही, परंतु हायड्रोजन स्वतःचा एक इलेक्ट्रॉन मात्र दुसऱ्या मूलद्रव्याला देऊन दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावतो। नंतर आपण जर सोडियमचं उदाहरण घेतलं तर सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 आहे, आपण फळ्यावर दाखवलेलं पण आहे। सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8 आणि 1 आहे, म्हणजे इथे सुद्धा सोडियमचं हे शेवटचं कवच अपूर्ण आहे, अष्टक स्थिती पूर्ण नाही आणि मग हे सोडियम मूलद्रव्य जे आहे ते क्लोरीन बरोबर संयोग पावणार, म्हणजेच NaCl हे संयुग तयार होणार किंवा आणखी दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावेल, NaH म्हणजे हायड्रोजन बरोबर संयोग पावेल आणि मग त्याचं सोडियमची संयुजा आपल्याला शेवटी 1 मिळणार आहे, म्हणजेच याचाच अर्थ मूलद्रव्याची संयुजा व त्यांच्या कवचातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे हे आपल्याला दिसून येतं। त्याच्यानंतर पुढे तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण पाहणार आहोत। या तक्त्यामधल्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्यात। इथे मूलद्रव्याची संज्ञा दिलेली आहे, HCl, Ne, F, Na, Mg, C, Al। नंतर संयुगांची रेणुसूत्र दिलेली आहेत, HCl, HCl हे संयुग नाही, नंतर हे HF, NaH, MgCl2, CH4, AlCl3 संयुग दिलेले आहेत। नंतर मूलद्रव्याची संयुजा दिलेली आपल्याला, पहिल्या मूलद्रव्याची संयुजा 1 दिलेली आहे, कारण इथं हायड्रोजन आणि क्लोरीनची संयुजा 1-1 आहे। इथे सुद्धा HClच आहे, म्हणजे इथे सुद्धा संयुजा 1च येणार आहे आणि इथे निऑन, Ne म्हणजे निऑन हे संयुग नाही, कारण आपण आताच बघितलं की निऑन हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे, म्हणून ते इतर मूलद्रव्यांशी संयोग पावत नाही, म्हणून संयोग नाही हा शब्द इथं आलेला आहे आणि त्याचं शेवटच्या कवचाचं अष्टक पूर्ण आहे, म्हणजेच त्याची संयुजा 0 आहे, म्हणून ही संयुजा इथे 0 दिलेली आहे। नंतर इथे HF म्हणजे फ्लोरीन, F म्हणजे फ्लोरीन,
F म्हणजे फ्लोरीन. आणि आत्ताच आपण बघितलं की फ्लोरीनमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात आणि 9 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-7 येतं. म्हणजे शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे अष्टक पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो, म्हणून त्याची संयुजा फ्लोरीनची संयुजा 1 येते. नंतर इथे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्याचं येतं 2-7 कारण 9 इलेक्ट्रॉन आहेत. नंतर इथे NaH म्हणजे इथे Na म्हणजे सोडियम आणि सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन येतो, म्हणून संयुजा 1 आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन येईल 2-8-1. नंतर पुढचं आहे MgCl2 संयुग आहे. इथे मूलद्रव्याची संयुजा Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन असतात आणि 12 इलेक्ट्रॉन म्हणजे 2-8-2 म्हणजे शेवटच्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणून संयुजा 2 आणि त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन येणार 2-8-2. नंतर कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात आणि 6 इलेक्ट्रॉन असल्यामुळे पहिल्या कवचामध्ये 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये 4 म्हणजे शेवटच्या कवचामध्ये 4 आणि म्हणून त्याची संयुजा 4 असते. नंतर अल्युमिनियम म्हणजे त्याच्या मध्ये 13 इलेक्ट्रॉन असतात आणि 13 इलेक्ट्रॉन असल्यामुळे शेवटच्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन येतं 2-8-3 आणि इथे कार्बनचं 2-4 असं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे आणि न्यूऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2-8 असं आहे. 2-8 असं आहे कारण न्यूऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. आणि मग असे आपण जसं संयुजा इकडे तयार केल्या होत्या ह्या तक्त्यामध्ये जशा आपण संयुजा लिहिल्या तसं पण आपण इथं सांगू शकतो. हायड्रोजनचा 1 अणू क्लोरीन बरोबर संयोग पावलाय म्हणून संयुजा 1. इथे 1 संयोग पावलाय म्हणून संयुजा 1. हे संयोग नाही 0. इथे 1 संयोग पावला हायड्रोजनचा 1 अणू संयोग पावला म्हणून 1. हायड्रोजनचा 1 अणू संयोग पावला म्हणून 1. तर क्लोरीनचे 2 अणू मॅग्नेशियम बरोबर संयोग पावले म्हणून 2. इथं हायड्रोजनचे 4 अणू कार्बन बरोबर संयोग पावले म्हणून संयुजा 4. इथं क्लोरीनचे 3 अणू अल्युमिनियम बरोबर संयोग पावले म्हणून आपण इथे संयुजा 3 घेतली असं पण आपण घेऊ शकतो. आणि मग हे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण इथे लिहिलेलं आहे. नंतर मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या. संयुजा इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन संख्या. इथे 1 दिलेलीच आहे, इथे शेवटचे 7 आहेत म्हणून 7 दिलेलीच आहे. इथे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 0 येणार आहे कारण इथे संयुजा 0 आहे, अष्टक पूर्ण आहे म्हणून इथे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 0 येणार आहे. नंतर इथे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या शेवटच्या कवचामधली 7, इथे 1, इथे 2, इथे 4 आणि इथे 3 येणार आहे. नंतर इथं आपल्याला 8 - x करायचं आहे. हा x आहे. 8 मधून हे इथली संख्या वजा करायची आहे आणि कशासाठी वजा करायची ती x जर 4 किंवा 4 पेक्षा मोठा असेल तर. मग आता इथे हा 7 मोठा आहे 4 पेक्षा, तर इथे आपल्याला करून दाखवलेले 8 - 7 बरोबर 1. आता इथे हा 7 4 पेक्षा मोठा आहे म्हणून इथे पण आपण 8 - 7 बरोबर 1 लिहिणार. आणि बाकीचं आपल्याला करायची काही गरज नाही कारण हे सगळे 4 इथे पण 4 आहे. x ≥ 4 साठी आपण करू शकतो. इथे 8 - 4 बरोबर 4 येणार. 8 - 4 बरोबर 4 येणार. आणि हे बाकीचे काय करायची गरज नाही कारण हे 4 पेक्षा लहान आहेत म्हणून आपला हा तक्ता आता पूर्ण झालेला आहे. नंतर आपण पुढचे प्रश्न बघू. जेव्हा मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा कमी असेल तेव्हा x चे मूल्य मूलद्रव्याच्या संयुजेशी जुळते का? हो, जुळते. कारण
जेव्हा ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते। नंतर आपल्याला दुसरा प्रश्न दिला आहे, जेव्हा x चे मूल्य 4 किंवा 4 पेक्षा अधिक असेल तेव्हा 8 वजा x चे मूल्य मूलद्रव्याच्या संयुजेशी जुळते का? तर हो, जुळते, कारण या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहेत? तर 8 वजा x एवढे इलेक्ट्रॉन कमी आहेत। यावरून आपण सांगू शकतो की ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात तेवढी त्या मूलद्रव्याची संयुजा असते, हे आपण सांगू शकतो। नंतर पुढचा आपल्याला अजून एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपण घेऊ। इथे मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजे काय? तर मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजे प्रोटॉन संख्या। नंतर पुढे काही मूलद्रव्यांचे अणुअंक दिले आहेत, त्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेत प्रत्येकी किती इलेक्ट्रॉन आहेत ते लिहायचे। तर आपल्याला इथे Z म्हणजेच अणुअंक दिलेला आहे हायड्रोजनचा 1, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा इथे एकच येणार आहे, ते बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 1। नंतर इथे आपल्याला अणुअंक कार्बनचा 6 दिलाय, 6 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 4 आणि म्हणून बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 4। नंतर इथे लिथियमचा अणुअंक Z दिलाय आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन लिथियमचं 2 1 असं आहे, म्हणून बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 1 येणार। नंतर इथे आपल्याला ऑक्सिजनचा अणुअंक 8 दिलाय आणि 8 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 6 आणि म्हणून बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 6 येणार आहे। आणि नंतर इथे नायट्रोजनचा अणुअंक 7 दिलाय आणि म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 5 म्हणून इथे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन संख्या 5 येणार आहे। नंतर पुढे आणखी एक तक्ता दिलाय, पुढे काही मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संख्या दिली आपल्याला, त्यावरून त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा इलेक्ट्रॉन संख्या आणि आपल्याला संयुजा लिहायची आहे। तर इथे सोडियम हे मूलद्रव्य दिलंय आणि सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन संख्या 11 आहे आणि मग 11 म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 1 म्हणजे 2 अधिक 8 10 10 अधिक 1 11। नंतर संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कवचातील संख्या 1 आहे आणि सोडियमची संयुजा सुद्धा किती आहे? 1च आहे। नंतर आपल्याला कार्बन हे मूलद्रव्य दिलंय, त्याची इलेक्ट्रॉन संख्या 6 दिली, आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचंय पहिल्या कवचामध्ये 2 आणि राहिलेले दुसऱ्या कवचामध्ये 4, 2 आणि 4 6। संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कवचातले 4 आणि संयुजा याची 4 येणारे, कारण आपण आत्ताच बघितलं की जेव्हा शेवटच्या कवचामध्ये 4 किंवा त्यापेक्षा अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी असतात तेवढी संयुजा असते। इथे शेवटच्या कवचामध्ये जर 4 इलेक्ट्रॉन असतील तर अष्टक पूर्ण व्हायला अजून 4 इलेक्ट्रॉन कमी पडतात, म्हणून इथं 4 ही संयुजा आलेली आहे। नंतर इथे मॅग्नेशियम हे मूलद्रव्य दिलंय, त्याची संयुजा आपल्याला इलेक्ट्रॉन संख्या 12 दिली आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन येणार 2 8 2 2 8 2 12 झाले। संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉन संख्या 2 आणि आता आपल्याला संयुजा विचारली आहे, तर आता ही संयुजा 2 येणार आपली। का 2 येणार? तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा शेवटच्या कवचामध्ये 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात, 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन जेव्हा शेवटच्या कवचामध्ये असतात तेव्हा जेवढे इलेक्ट्रॉन शेवटच्या कवचात असतील तेवढी त्या मूलद्रव्याची संयुजा असते आणि 4 पेक्षा कमी म्हणजे 2 आहेत, म्हणून 2 ही संयुजा येणार। नंतर क्लोरीनचं आपल्याला इलेक्ट्रॉन संख्या 17 दिली आहे आणि म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन येणार 2 8 7 17 झाले आणि संयुजा इलेक्ट्रॉन शेवटच्या कवचातले 7 आणि आता 7 हे 4 पेक्षा मोठे आहेत, मग अष्टक पूर्ण व्हायला किती इलेक्ट्रॉन कमी पडतात? तर 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो, 7 आणि 1 8 होतात, म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो, म्हणून संयुजा याची 1 आहे।
आता आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय, अणु क्रमांक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच का असतात? तर अणु क्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या, अणु क्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि अणुवस्तुमानांक म्हणजे अणुकेंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या. आणि मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नेहमी पूर्णांकातच असतात आणि म्हणून अणुअंक आणि अणुवस्तुमानांक सुद्धा नेहमी पूर्णांकातच येतात. अजून एक पुढचा प्रश्न आहे, सल्फरमध्ये 16 प्रोटॉन आणि 16 न्यूट्रॉन असतात तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक किती असेल? सल्फरमध्ये 16 प्रोटॉन आहेत म्हणून सल्फरचा अणुअंक 16, कारण अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या. आणि नंतर अजून आपल्याला दिलंय की सल्फरमध्ये 16 न्यूट्रॉन आहेत आणि अणुवस्तुमानांक विचारलाय, तर अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. प्रोटॉन 16 न्यूट्रॉन 16 म्हणजेच 32, तर अणुवस्तुमानांक 32 येईल सल्फरचा आणि अणुअंक 16. समस्थानिके, मूलद्रव्याचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख असतो. निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात. अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात. उदाहरणार्थ कार्बनची 3 समस्थानिके आहेत, C12, C13 आणि C14 अशी 3 समस्थानिके आहेत. ती आपण समस्थानिके अशीही लिहू शकतो. कार्बनची समस्थानिके C12, C13 आणि C14 अशा प्रकारे आपण कार्बनची समस्थानिके लिहू शकतो. आता हा तक्ता आपण बघणार आहोत. समस्थानिकांची प्रोटॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते. इथं आपल्याला पहिलं कार्बनचं समस्थानिक दिलंय C12, याचा अणुवस्तुमानांक 12 आहे, प्रोटॉन संख्या 6 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या 6 आहे. नंतर इथे कार्बनचं समस्थानिक दुसरं C13, इथे अणुवस्तुमानांक 13, प्रोटॉनची संख्या 6 आणि न्यूट्रॉनची संख्या 7 आहे, कारण 6 अधिक 7 13 होतात म्हणून. इथे C14 अणुवस्तुमानांक 14 आहे, प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि 6 अधिक 8 14 होतात म्हणून न्यूट्रॉनची संख्या 8 आहे. म्हणजेच प्रोटॉनची संख्या समान आहे आणि न्यूट्रॉनची संख्या वेगळी आहे. आता आपण पुढचं उदाहरण हायड्रोजनचं घेणार आहोत. तर इथे हायड्रोजनचं पहिलं समस्थानिक H11 म्हणजेच इथे प्रोटॉनची संख्या 1, प्रोटॉनची संख्या 1 आणि न्यूट्रॉनची संख्या 0 आहे. कारण न्यूट्रॉनची संख्या 0 का आहे? कारण हा इथे जो लिहिलाय तो अणुवस्तुमानांक आहे आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. प्रोटॉन जर 1 असेल तर 1 अधिक 0 बरोबर 1 येतो म्हणून न्यूट्रॉनची संख्या 0 आहे. हायड्रोजनचं हे पहिलं समस्थानिक आहे. नंतर दुसरं समस्थानिक हायड्रोजनचं, त्याच्यामध्ये अणुअंक 1च असणार आहे आणि अणुवस्तुमानांक मात्र 2 आहे आणि ह्या समस्थानिकाला हायड्रोजनच्या ड्यूटेरियम असं म्हणतात. आणि याच्यामध्ये प्रोटॉन संख्या ही जी खाली आपण लिहिली आहे ती प्रोटॉन संख्या 1 आहे आणि ते 1 अधिक 1 2 होतात म्हणून न्यूट्रॉन संख्या 1 आहे. नंतर हायड्रोजनचं तिसरं समस्थानिक त्याला ट्रिटियम असं म्हणतात. अणुअंक 1 आणि अणुवस्तुमानांक 3 आहे. याच्यामध्ये प्रोटॉन संख्या 1 आणि न्यूट्रॉनची संख्या 1 अधिक 2 3 होतात म्हणून न्यूट्रॉनची संख्या 2 आहे. हे पहिलं समस्थानिक हायड्रोजनचं त्याला हायड्रोजनच म्हणतात. दुसरं समस्थानिक आहे त्याला ड्यूटेरियम म्हणतात, ड्यूटेरियम. आणि हे तिसरं जे समस्थानिक आहे हायड्रोजनचं त्याला ट्रिटियम असं म्हणतात. नंतर पुढे आपल्याला क्लोरीनचं समस्थानिक दिलंय. क्लोरीनच्या समस्थानिकामध्ये क्लोरीनची संज्ञा Cl, प्रोटॉनची संख्या 17 म्हणजे अणुअंक 17 आहे आणि अणुवस्तुमानांक 35 आहे. तर प्रोटॉनची संख्या 17 आणि 17 मध्ये 18 मिळवल्यावर 35 होतात म्हणून न्यूट्रॉनची संख्या 18 आहे.
आणि क्लोरीनचं दुसरं समस्थानिक आहे Cl17 आणि अणुवस्तुमानांक 37 आहे. आणि इथे प्रोटॉनची संख्या 17 आणि न्यूट्रॉनची संख्या 17 अधिक 19, 17 अधिक 20 बरोबर 37 होतात. म्हणून न्यूट्रॉनची संख्या 20 आहे. यावरून आपल्या लक्षात आलं की समस्थानिकामध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक वेगळा असतो. आता आपण समस्थानिकांचे उपयोग घेणार आहोत. तर समस्थानिकांच्या उपयोगामध्ये काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात आणि अशा किरणोत्सारी मूलद्रव्यांचा किंवा अशा समस्थानिकांचा उपयोग औद्योगिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, वैद्यक क्षेत्रामध्ये, संशोधन क्षेत्रामध्ये केला जातो. पहिला उपयोग युरेनियम 235 या समस्थानिकाचा उपयोग केंद्रकीय विखंडन आणि ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो. नंतर कोबाल्ट 60 या समस्थानिकाचा उपयोग कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारामध्ये उपचारासाठी केला जातो. त्यानंतर सोडियम 24 या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे आयोडीन 131 या समस्थानिकाचा उपयोग गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो. नंतर काही किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग अन्नपदार्थांचे जीवाणूंपासून परिरक्षण करण्यासाठी केला जातो. आणि त्याचप्रमाणे आणखी शेवटचा एक उपयोग आहे C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी केला जातो. आता आपण अणुभट्टी घेणार आहोत. अणुभट्टी म्हणजे काय? अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच अणुभट्टी होय. म्हणजे अणुभट्टीचा वापर करून आपण मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करू शकतो. त्यानंतर अणुभट्टीमध्ये अणुइंधनाचा वापर केला जातो आणि अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणली जाते व त्यामध्ये अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त केली जाते. ही अभिक्रिया समजावून घेण्यासाठी आपण युरेनियम 235 ह्या अणुइंधनाचं उदाहरण घेऊ. यामध्ये युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचं विखंडन घडवून आणून त्यामधून क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 ही वेगळ्या मूलद्रव्याची केंद्रके आणि 2 ते 3 न्यूट्रॉन्स मुक्त होतात. पुन्हा या न्यूट्रॉनचा वेग कमी करून युरेनियम 235 वर मारा करून पुन्हा अभिक्रिया घडवून आणली जाते आणि ही शृंखला अभिक्रिया पुन्हा पुन्हा होत राहते. आणि ही शृंखला अभिक्रिया आपल्याला पुस्तकामध्ये दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणावर केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित करणे आवश्यक असते आणि शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व न्यूट्रॉनची संख्या कमी करणे आवश्यक असते आणि त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो. पहिलं म्हणजे संचलक किंवा मंदक. त्यामध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी केला जातो आणि न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाण्याचा वापर केला जातो. नंतर पुढे आहे नियंत्रक. तर नियंत्रकामध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी केली जाते. न्यूट्रॉन शोषून घेऊन न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादी कांड्यांचा वापर केला जातो. त्यानंतर विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता, जड पाण्याचा किंवा विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाहेर काढली जाते आणि या बाजूला काढलेल्या उष्णतेच्या साह्याने पाण्याची वाफ केली जाते
आणि त्या पाण्याच्या वाफेच्या साहाय्याने टर्बाइन्स फिरवले जातात आणि वीज निर्मिती केली जाते। अशा प्रकारे भारतामध्ये एकूण 8 वीज निर्मिती केंद्र आहेत आणि या 8 वीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत। त्यापैकी अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी आहे आणि तिचं नाव आहे अप्सरा। नंतर थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे आपल्या भारतामध्ये भरपूर आहेत आणि त्या साठ्यांचा वापर करून किंवा थोरियम 232 या पासून युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेली आहे। इथे हा आपला धडा संपलेला आहे। या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत।